मंडळी, निवडणुका कोणत्याही असो, सांगोला मतदारसंघ हा कायमच चर्चेचा विषय असतो। आता ह्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यामध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय। सांगोल्यातील प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपापल्या परीने जोमाने तयारी करण्यास सुरुवात केली आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हटलं की स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांचं नाव सहजपणे पुढे येतं, कारण त्यांनी या मतदारसंघातूून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विश्वविक्रम त्यांनी केलाय। सांगोल्यात देशमुख आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यातील लढती आजवर अनेक रंगल्या आहेत। गेल्या निवडणुकीपासून प्रत्यक्ष देशमुख हे निवडणूक रिंगणात नसले तरी शेकापचे देशमुख घराणे आणि शहाजीबापू पाटील यांच्यात चांगलाच सामना रंगत आहे। यावर्षी ही लढाई होणार हे निश्चित असले तरी मतदारसंघात पोचलेले पाणी आणि काहीसा हटलेला दुष्काळ आणि विकास कामांची जाळे ही शहाजीबापूंची यंदा जमेची बाजू आहे। दुसरीकडे बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला सांगोला राखण्याचे आव्हान मात्र शेकाप आणि देशमुख कुटुंबियांपुढे आहे। राज्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत गणपतराव देशमुख हे तब्बल 5 दशके सांगोला मतदारसंघाचे आमदार होते। तसेच त्यांना या काळात 1995 मध्येच पराभव पाहावा लागला होता। 1995 आणि 2019च्या निवडणुकीत देशमुख यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विजय प्राप्त केला होता। तसं म्हटलं तर जनमानसात असलेली प्रतिमा आणि जातीय समीकरणाच्या जीवावर गणपतराव देशमुख यांची सांगोल्यावरील पकड कायम घट्ट राहिली होती। मात्र त्यांच्या मागे आता शेकाप आणि देशमुख घराण्यास आपले अस्तित्व टिकवण्यासाठी चांगलीच लढाई करावी लागणार आहे। तसेच 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत बंड झाले, त्यामध्ये सांगोल तालुक्याचे आमदार शहाजीबापू हे अग्रस्थानी होते। त्यावेळी त्यांचे काय झाडी काय डोंगर हे मानदेशी शैलीतील वाक्य चांगलेच गाजले आणि सगळीकडे व्हायरलही झाले। आम्ही सध्या गुवाहाटीमध्ये आहे। बर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे। सत्ता मिळाल्यानंतर शहाजीबापूंनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधीही आणला आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मदतीने सांगोल तालुक्यातील पाणी प्रश्नही मार्गी लावला। सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता, मात्र आता ही परिस्थिती बदलत आहे। शहाजीबापू आमदार झाल्यानंतर सांगोल्यात दुष्काळी भागात गावात भाजप सरकारने पाणी दिले, उपसा सिंचन योजना सुरू केल्या आणि आता सगळीकडे चित्रही बदललेले दिसत आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा फायदा शहाजीबापूंना मिळू शकतो। शहाजीबापूचे पारडे जड असले तरी शेकापची क्षीण झालेली ताकद वाढवत बालेकिल्ला राखण्याचे आव्हान मात्र देशमुख कुटुंबियांपुढे आहे। मंडळी, आपल्याला हे माहीतच आहे की गेल्या निवडणुकीत गणपतराव देशमुख यांनी माघार घेतली होती। त्यावेळी त्यांचे वारसदार म्हणून त्यांनी त्यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव निश्चित केले होते आणि त्यांच्या विरोधात निवडणुकीतील शिवसेनेचे पारंपरिक उमेदवार शहाजीबापू पाटील हे उभे होते। या अटीतटीच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांनी 800 मतांनी निसटता विजय मिळवला। त्यानंतर गणपताबांचे निधन झाले। मतदारसंघ हातातून जाणे आणि गणपतराव देशमुख यांचे निधन यामुळे शेकाप काहीशी पिछाडीवर गेली आहे। या सगळ्या घडलेल्या घटनेनंतर शेकाप पुढे खूप मोठी आव्हाने होती। गणपतराव देशमुख यांच्यानंतर काहीशा पोरक्या झालेल्या या मतदारसंघात यावेळी त्यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख ही निवडणुकीची तयारी करत आहेत हे दिसत आहे। तर शेकापचा हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचे आव्हान आता बाबासाहेबांसमोर आहे। जनसंपर्क आणि शेकापच्या पारंपरिक मतदारांचा पाठिंबा ही त्यांची जमेची बाजू आहे। मात्र शेकापकडून मागील निवडणूक लढलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनाही यंदाची निवडणूक लढवायची आहे। ते लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक होते, मात्र त्यांना थांबण्याची सूचना करण्यात आली। दरम्यानच्या काळात अनिकेत देशमुख हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात आले आहेत असं म्हटलं जातंय। तसेच गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी सांगोल्यात आणले होते। म्हणजे यंदाच्या निवडणुकीत डॉक्टर अनिकेत देशमुख काय भूमिका घेतील यावर ही राजकारण अवलंबून असणार आहे। तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंके पाटील हेही यंदा सांगोल्यातून इच्छुक आहेत। त्यांची सुद्धा जोरदार तयारी चालू आहे आणि त्यांना अजित पवार यांचा चांगला पाठिंबा आहे। महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याचे निश्चित असताना दीपक आबा साळुंके पाटील हे काय भूमिका घेतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे। खरं तर सांगोल्याची परिस्थिती बघता त्यामध्ये अनेक नावे चर्चेली जात आहेत। त्यामध्ये शहाजीबापू पाटील असतील, दीपक आबा साळुंके पाटील असतील, तसेच अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख असतील। यांची नावे जरी चर्चेली जात असली तरी सोशल मीडिया किंवा लोकांच्या द्वारे हेच म्हटलं जातंय की शहाजीबापू पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये लढत चांगलीच रंगू शकते। तर मंडळी, सांगोला मतदारसंघातून कोण मारेल बाजी, कोण बनेल सांगोल तालुक्याचा आमदार, तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा। मंडळी, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।